मी वाशिम जिल्ह्यामध्ये राहतो आणि मी पेरणीला जे भूवस्त्र खत आणि पेरणीच्या आधी म्हणजे पेरणीच्या आधी ते आम्ही फेकल्यानंतर त्याच्यावर पेरल्यानंतर त्याच्या 10-12-15 दिवसांनी आम्ही फवारणी केली ग्रो मॅजिक आणि MI स्प्रे। त्याने इतकी मजबूती आली, झाडांना वाढ झाली, पुन्हा क्वालिटी बदलली, त्याची क्वालिटी बदलल्यानंतर आता महिना झाला, महिन्याच्या नंतर इतकं एवढाला सोयाबीन वाढला आणि एवढी फुलाची लागवड झालेली, याला एवढे फुलं आलेले आहेत की एका झाडाला नाही म्हणलं तरी 60-60 70-70 फुलं आलेले आहेत। आणि आम्ही आता दुसरी अजिबात कीटकनाशक कोणतीही फवारणी आतापर्यंत केली नाही, तरी एवढं याचं रिझल्ट आहे की खूपच। बाकीचे जे शेत आहेत ते शेताच्या आधी ते शेत आधी पेरलेले आहेत, पण आम्ही त्यांच्या नंतर पेरला 8 दिवसांनी, तर त्याच्यापेक्षा बी 1.5 पटीनं याची वाढ आहे आणि चांगली क्वालिटी आहे। आम्ही एलिमेंटचं जे कृषीचं जे शेतीसाठी लागणारं जे साहित्य आहे सगळं म्हणजे खत बियाणं सगळं काय असेल ते आम्ही पुढच्या वर्षी, या वर्षी आम्हाला तर खूपच अनुभव आला, पण पुढच्या वर्षी आम्ही एकही वर खताचा दाणा टाकणार नाही किंवा केमिकलची एकही फवारणी करणार नाही। आम्हाला खूप म्हणजे इतका अनुभव आला याच्यामध्ये की यावर्षी खूपच झडती लागणार आहे आणि खूप रिझल्ट येणार आहे आमच्या सोयाबीनला। माय लाईफस्टाईलचं जे आम्ही प्रोडक्ट वापरतो, एलिमेंटचं, आयुष मंत्रालयाचं, ते जे सगळं आम्ही वापरलेलं आहे आणि तुम्ही पण वापरा, आम्ही पण वापरतो आणि खूप रिझल्ट आहे। मला तर रिझल्ट आला, मी अजून तुम्हाला व्हिडिओ अजून शेअर करतो, पण खूपच रिझल्ट आला, कारण की मी इकडे नव्हतो, मी रत्नागिरी जिल्ह्यात होतो। रत्नागिरी जिल्ह्यानंतर मी इकडे प्रयोग शेतीवर केला माझ्या, तर खूप मला रिझल्ट वाटला आणि खूपच वाढलेलं पण आहे आणि हे फक्त महिन्याची क्वालिटी आहे एवढी। नमस्कार।